हाँ बोल किरण. मॅडम, स्वराचा खून झालाय. व्हॉट? ज्या खुनासाठी आदित्यला अटक झालीये. काय झालं? स्वरा, कोण स्वरा? तीच मुलगी, ती व्हिडिओवाली. हा हा, तिचं काय? तिचा खून झाला आणि तिच्याच खुनासाठी संशयित म्हणून आदित्यला अटक झाली. काय? साठे मॅडम, तुम्हाला सांगतो आमच्या पुरुषांचं ना दररोज नाईट करावी लागते. हा हो हो बाई कुठे चालली? ते आतमध्ये आदित्य किर्लोस्कर. मी कवापासून साहेबांना सांगते आदित्य सरांनी काय बी केलेलं नाहीये, निर्दोष आहेत. त्यांना सोडा पण ते ऐकतच नाहीये. मला प्लीज फक्त एकदा आदित्य सरांना भेटू दे ना प्लीज. काय साळुंखे, कुठून कुठून येतात या बायका, काय माहिती? अहो साठे मॅडम, तुम्हाला नक्की सांगतो, काल जे 4-5 बेवडे पकडलेत का, त्यापैकीची ही एकाची बायको असणार. हे बघ बाई, तू काही काळजी करू नकोस. उद्या तुझ्या नवऱ्याची दारू उतरली का देऊ त्याला घरी पाठवून. तू जा आता. मॅडम, मी तर कुठल्याच दारुड्याला भेटायला आलेले नाहीये. ते आतमध्ये आहेत ना, ते आदित्य किर्लोस्कर आहेत आणि मी त्यांची बायको आहे. तुमच्या साहेबांनी अटक केली आहे त्यांना. एक मिनिट, तू आदित्य किर्लोस्करांची बायको आहेस? वय साहेब. वाटत तर नाही. मॅडम, मला फक्त सांगा ना, त्यांचे साहेब कुठे आहेत? हे बघा आले. जय सर. साहेब, मी आदित्य किर्लोस्करांची बायको आहे. तुम्ही इकडे? साहेब, मी खरं सांगते, आदित्य सर निर्दोष आहेत. त्यांनी खरंच काही बी केलेलं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मला एकदा फक्त त्यांना भेटू दे ना प्लीज. साठे, ह्या मोठ्या माणसांची लफडी म्हणजे ना, आता कुठल्या अँगलने ही आदित्य किर्लोस्करांची बायको वाटते, पण आहे. हे बघा बाई, रात्र खूप झाली आणि अशा वेळेला महिलांनी पोलीस स्टेशनला येणं योग्य नाही. या आरोपीला भेटण्याची वेळ नाहीये. निघा तुम्ही. एक मिनिट, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते, आदित्य सर आरोपी नाहीयेत. बाई, पहिला आवाज खाली. हा आवाज खाली. आणि जर का तुम्ही इथून निघून नाही गेलात तर तुमच्या आदित्य किर्लोस्करला असा मारीन की तुम्हाला ओळखता पण येणार नाही. निघा. साहेब, माफ करा, माझं चुकलं. प्लीज तुम्ही आदित्य सरांना काय बी करू नका. तुम्ही त्यांना काय बी त्रास देऊ नका प्लीज. मी पाया पडते प्लीज. निघा तुम्ही इकडं. जा.